नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीसाठी अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा, या लाडक्या बहिणींना सोडावा लागणार आहे लाभ. शासनाने घेतला मोठा निर्णय. बघा, आता काही लाडक्या बहिणींना इथे स्वतःहून लाभ सोडावा लागणार आहे. म्हणजे त्यांना आता पुढचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो त्यांना मिळणार नाही. इथे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता नेमक्या कोणत्या महिलांना इथे लाभ सोडावा लागणार आणि राज्य सरकारने काय सांगितलं आहे अशी सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. मोठी बातमी, या लाडक्या बहिणींना सोडावा लागणार लाभ. शासनाने घेतला हा मोठा निर्णय. तर बघा, इथे काय सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना इथे आता स्वतःहून त्यांना लाभ सोडावा लागणार आहे. आता त्यांना लाभ स्वतःहून का सोडावा लागणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि शासनाने कोणता मोठा निर्णय घेतला आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. बघा, युती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सुरुवातीला या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणींना लाभ घेतलेला आहे. तर बघा, ही माहिती सरकारची काय एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. सुरुवातीला काय झालेलं आहे की जेव्हा ही योजना चालू झाली त्यानंतर खूप मोठ्या लाडक्या बहिणींनी म्हणजे जवळपास सर्वच लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातल्या या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मात्र सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढल्याने शासनाने या योजनेच्या निकषात अनेक बदल केले आहे. पण काय झालेलं की त्यानंतर शासनाच्या तिजोरीवर काय झालेलं आहे की खूप मोठा इथे भर पडलेला आहे. पैशासाठी इथे अडचणीत आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की या योजनेच्या निकषात इथे मोठे आता बदल करण्यात आलेले आहे त्यांच्या नियमामध्ये. तसेच ज्या लाडक्या बहिणींना इतर योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा मिळणारा लाभ सोडावा असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. बघा, इथे खूप महत्त्वाची अशी गोष्ट त्यांनी सांगितलेली. काय झालेलं आहे की काही महिला काय करत आहे की 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे काही श्रावण बाळ योजनेचासुद्धा लाभ घेत आहे, काही लाडक्या बहिणींचाही लाभ घेत आहे आणि तिसरी म्हणजे राजीव गांधी योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे. अशा 3-3 योजनेचा इथे लाभ घेत आहे. तर शासन काय सांगतं की तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्या आणि तुम्ही शासनाने असं आवाहन केलेलं आहे की जर तुम्ही 3-3 योजनेचा लाभ घेत असेल तर कोणत्या तरी एकाच इथे योजनेचा लाभ घ्या असं सरकारकडून इथे आवाहन करण्यात येत आहे. मात्र यास तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याने समोर आलेले आहे. बघा, मात्र काय झालं की सरकारने आवाहन करूनसुद्धा काही महिला इथे ऐकत नाही आहे असे समोर आलेले आहे. यातच आता राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन केलेल्या पडताळणीची यादी समोर आलेली आहे. बघा, आता सरकार काय करत आहे की बहिणी ऐकत नाही, महिला इथे ऐकत नाही, तर सरकार आता काय करत आहे की प्रत्येकाच्या घरी जाऊन तिथे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन इथे पडताळणीची यादी इथे ते पडताळणी करत आहे. पुणे जिल्ह्यातील 75,100 लाभार्थी महिलांकडे किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावे चारचाकी वाहन असल्याची समोर आलेली आहे. बघा, पुणे जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांनी पडताळणी केली आणि अशा पडताळणीमध्ये त्यांच्या असं निदर्शनास आलं आहे की 75,100 लाभार्थी महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे काय आहे की चारचाकी वाहन आहे असे त्यांच्या समोर आलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे की तिथे पडताळणी केल्यानंतर त्यांच्या असं समोर आलेलं आहे. या यादीनुसार आता जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन माहिती घेणार आहे. बघा, आता यानंतर काय होणार आहे की ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविका असतात त्या अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन इथे पडताळणी करणार आहे. तुमच्या घरी काय आहे काय नाही अशी सर्व जी पडताळणी आहे ती करणार आहे आणि याचा जो हे आहे ती सरकारीकडे इथे सबमिट करणार आहे. शासनाकडून पडताळणी केली जाणार. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की आता शासन ॲक्टिव्ह झालेलं आहे, ॲक्टिव्ह मोडवर आलेलं आहे. कारण की आता काय झालेलं आहे की खूप मोठ्या महिला काय करत आहे की 3-3, 4-4 योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे आता सरकार हे ॲक्टिव्ह मोडवर आलेलं आहे आणि ते आता इथे पडताळणी ते करत आहे. शासनाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी 21,11,991 एकूण अर्ज प्राप्त झाले होते. बघा, शासनाला काय झालेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी काय झालेलं आहे की जवळजवळ 21,11,991 जे एकूण अर्ज आहे ते इथे प्राप्त झाले आहे सरकारला. पात्र अर्जांपैकी 20,89,946 बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. बघा, यापैकी काय झालेलं आहे की 20,89,946 बहिणींनी या योजनेचा इथे लाभ घेतलेला आहे. तर 75,100 बहिणींकडे त्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने असल्याचे समोर आलेले आहे. बघा, त्यापैकी काय झालेलं आहे की जवळजवळ 75,000 ज्या महिला आहे
अशा महिलांकडे ते चारचाकी वाहन आहे असं त्यांच्या पडताळणीमध्ये ते समोर आलेलं आहे. यामध्ये वाहनधारकांच्या 2 याद्या आहेत. एका यादीत 58,350, दुसऱ्या यादीत 16,750 अशी एकूण 75,100 वाहनधारकांची यादी प्रशासनाला मिळालेली आहे. बघा, इथे खूप साऱ्या ज्या महिला आहे अशा महिलांकडे चारचाकी वाहने आहे असं त्यांच्या पडताळणीमध्ये इथे समोर आले. हे फक्त पुणे जिल्ह्याचेच आहे. अजूनसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती पडताळणी सुरू झाली नाही. ही पडताळणी फक्त तिथून त्यांना अर्ज आलेला आहे असे त्यांच्याकडे आलेला आहे, तिथंच ही अशी पडताळणी होत आहे. जर संपूर्ण महाराष्ट्राची पडताळणी झाली तर इथे खूप साऱ्या महिला इथे बाद होऊ शकतात. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषदेला पडताळणी करण्याचे सांगण्यात आलेले आहे. बघा, इथे आता काय झालेलं आहे की यानुसार शासनाने जिल्हा परिषदेला काय सांगितलेलं आहे की तुम्ही घरोघरी जाऊन इथे पडताळणी सुरू करा. त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीत होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठवणार असल्याचे समोर आले. बघा, आता यामुळे काय होणार आहे की पडताळणी ही कमी कालावधीत होणार आहे. लवकर ते पडताळणी पूर्ण करणार आहे आणि शासनाला आता इथे काय होणार आहे की अपात्र लाभार्थी जे आहे अशा अपात्र लाभार्थ्यांची यादी आता प्रशासनाकडून इथे प्राप्त होणार आहे. आता नेमके मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे निकष आहे ते निकष एकदा तुम्हाला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की जर तुम्ही हे निकष समजून नाही घेतले तर तुम्ही सुद्धा इथे आपोआप तुम्ही इथून बाद होऊ शकता. त्यामुळे हे जे निकष आहे, नियम आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे जे निकष आहे हे समजून घ्या. कारण की जर तुम्ही हे समजून नाही घेतले तर तुम्ही इथे बाद होऊ शकता. तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो इथे मिळू शकणार नाही. त्यामुळे हे जे निकष आहे हे खूप महत्त्वाचे आहे. बघा, सगळ्यात पहिले निकष काय आहे की लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. बघा, इथे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असाल तर तुमचे जे वय आहे हे 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजेत. 18 वर्षाच्या कमीसुद्धा नसले पाहिजे आणि 65 वर्षाच्या वरसुद्धा इथे नसणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकता. त्यानंतर दुसरा नियम काय आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. बघा, त्यानंतर दुसरा नियम काय त्यांनी सांगितलेला आहे की तुमचे जे कुटुंबाचे उत्पन्न आहे वर्षाचे हे 2.5 लाखांच्या आत असणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 20,000 रुपये इथे 20,000 महिन्याच्या आत तुम्हाला इथे उत्पन्न असणे गरजेचे आहे. तिसरा निकष म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा. बघा, तिसरा अट काय म्हणजे तुमच्या घरातला जो एखादा सदस्य आहे, तुमचे पती असेल किंवा तुमचे वडील असतील, हे सरकारी नोकरीवर नसणेसुद्धा आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही प्राप्तिकर भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे योजनेचा जो लाभ आहे तो इथे भेटणार नाही. आणि त्यानंतर जर तुमचं कोणी पहिले शासकीय नोकरीत असेल आणि ते रिटायर झाले असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकत नाही. त्यानंतर चौथी अट म्हणजे संजय गांधी निराधार योजनासारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलेलं होतं की काही महिला काय करत आहे की 3-3, 4-4 योजनेचा लाभ घेत आहे. तर इथे काय सांगितलं आहे की संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा. म्हणजे जर तुम्ही 2-2, 3-3 योजनेचा जर इथे लाभ घेत असाल आणि ते जर सरकारच्या इथे निकषात आलं, त्यांच्या निदर्शनात आलं तर तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी एकाच योजनेचा इथे लाभ घेणे आता गरजेचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो. बघा, जर तुमच्या नावावर तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांकडे किंवा तुमच्या पतीकडे चारचाकी वाहन जर असेल तर तुम्हीसुद्धा इथे अपात्र होऊ शकता. यामध्ये ट्रॅक्टर येत नाही. ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे अन्य कोणती चारचाकी वाहन असेल तर तुम्ही इथे अपात्र होऊ शकता. ही सुद्धा एक अट महत्त्वाची आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, आता भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.